निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. नमस्कार श्रोते हो. कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आणि मी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कोकण म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण. अथांग समुद्र, हिरव्यागार डोंगर रांगा, नारळी पोफळीच्या बागा आणि या सगळ्यांमध्ये वसलेली शांत सुंदर अशी गावं. श्रोते हो, आज आपण अशाच एका निसर्गरम्य गावाला भेट देणार आहोत. रत्नागिरी तालुक्यातलं गावखडी हे गाव. पावसपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरी शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटरवर बसलेलं हे गाव. शांत समुद्रकिनारा, मुचकुंदी नदीचा संगम आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखलं जाणारं गावखडी हे गाव. गावखडीचा समुद्रकिनारा अजूनही आपल्याला त्याच्या नैसर्गिक स्वरूपात बघायला मिळतो. किनाऱ्यावरची सुरुची बनं, समुद्राच्या लाटांचा मंजूळ आवाज आणि नदी समुद्राचा संगम यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकालाच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. नारळ, सुपारी, भात आणि नागलीच्या शेतीने समृद्ध असलेलं हे गाव कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीचं सुंदर दर्शन आपल्याला घडवतं. आज पर्यटनाच्या नकाशावर गावखडीचं नाव वेगाने पुढे येतंय. या गावाची खासियत आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेलं महत्त्व आता जाणून घेऊया डॉक्टर रानडे यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर गजानन रानडे. गावखडी हे माझे जन्मगाव. या गावाबद्दल बोलताना गावातले जुने लोक असं सांगायचे की हे गाव गावडे या आडनावाच्या लोकांनी वसवलं. आमच्या रानडे घराण्यातले लोक सुमारे 650 ते 700 वर्ष या गावात राहतात. गावात ग्रामदेवता श्री रामेश्वर आणि जाकादेवी यांची देवळं आहेत. श्री रामेश्वराचा शिवरात्री उत्सव सुमारे 80 वर्ष साजरा होतो. नवरात्रात जाकादेवीचा उत्सव सुमारे 25 वर्ष सुरू आहे. रामेश्वराच्या उत्सवात क्रीडा, कला आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात. ही परंपरा देखील जवळपास 75 ते 80 वर्ष सुरू आहे. गावखडीमध्ये होणाऱ्या 5 दिवसांच्या शिवरात्री महोत्सवात दररोज रात्री 1 याप्रमाणे 5 नाटकं होतात. त्याशिवाय कबड्डी, क्रिकेट आणि फनी गेम्स होतात. गावखडीतील काही कबड्डीपटू तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर निवडले जाऊन खेळलेले आहेत. शेतकरी आणि कामकरी असे लोक या गावात राहतात. आंबा, नारळ, सुपारी, भात, मासे आणि कुळथासारखी कडधान्य गावात पिकवतात. भजन, शिमग्यातली पालखी परिक्रमा, खेळ या लोककलांची गावात जोपासना होते. इथले लोक धार्मिक वृत्तीचे आहेत आणि परस्परांना सहकार्य करून अडीअडचणीत एकमेकांना मदत करणारे आहेत. सध्या पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गावात आता सुमारे 6 हॉटेल आणि 3 होमस्टे समुद्र किनाऱ्याजवळ निर्माण झाली आहे. प्रस्थापित कोस्टल रोड गावखडी समुद्र किनाऱ्यावरूनच जातो. त्यामुळे पर्यटकांच्या येण्या जाण्यामुळे तो गजबजलेला असतो. त्यामुळे गावातल्या लोकांचा उत्पन्नाचा स्रोत वाढला आहे आणि गावातल्या पिकांना आता रास्त भाव मिळू लागला आहे. गावखडीचा परिसर जितका सुंदर आहे तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे इथली मुचकुंदी नदी. या खाडीच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली कांदळवनं म्हणजे निसर्गाची एक अमूल्य देणगीच म्हणावी लागेल. कांदळवनं ही अनेक जलचर आणि पक्ष्यांची सुरक्षित अशी आश्रयस्थाने असतात. समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. आज अनेक पर्यटक या कांदळवनाची सफर करण्यासाठी गावखडीला येतात. याविषयीच बोलताना निनाद पाटील म्हणतात,
नमस्कार, मी निनाद प्रकाश पाटील गावखडी गावामध्ये गेली 30 वर्ष राहतो आहे आणि गेली 5 ते 6 वर्ष आमचा या खाडीमध्ये पारंपरिक मत्स्य व्यवसाय सुरू आहे. आमच्या या गावखडी समुद्रकिनाऱ्यावरती बोलायचे झाले तर रत्नागिरी तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या या आमच्या गावाला अंदाजे 1 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यावरती सध्या गेली 8 ते 10 वर्ष कासव मित्र श्री प्रदीप डिंगणकर यांच्या प्रयत्नांनी कासव महोत्सव साजरा केला जातो आणि प्रामुख्याने हीच मुख्य ओळख आज आमच्या गावखडी समुद्रकिनाऱ्याला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा असल्यामुळे अनेक पर्यटक आज गावखडी समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित झालेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला असणारा तो सूर्यास्ताचा अप्रतिम नजराणा तर आहेच, पण त्याचप्रमाणे किनाऱ्याला असलेले सुरूच्या बनांमुळे बीचला अजूनही शोभा आलेली दिसून येते. सध्या या किनाऱ्यावरती पर्यटन बोट सेवासुद्धा उपलब्ध झालेली आहे. गावखडीतली कांदळवन सफारी म्हणजे केवळ निसर्ग भ्रमंती नाही, तर कांदळवनाच्या अनोख्या परिसंस्थेची अगदी जवळून ओळख करून घेण्याची एक सुंदर संधी आहे. खाडीच्या शांत पाण्यातून बोटीतून प्रवास करताना कांदळवनातली जैवविविधता, त्याचं पर्यावरणीय महत्त्व आणि या परिसंस्थेवर अवलंबून असलेलं जीवसृष्टीचं विश्व आपल्याला अनुभवता येतं. त्यामुळेच पर्यटकांसोबतच निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही ही सफारी निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते. श्रोतेहो, गावखडीतले स्थानिक व्यावसायिक पर्यटकांना सफारी दरम्यान कांदळवन, तिथली जीवसृष्टी आणि त्या निसर्ग संपदेचं महत्त्व याविषयी उत्तम अशी माहिती देतात. गावखडीतल्या कांदळवन सफारीचं हे निसर्ग वैभव आणि त्यामागची माहिती आता आपल्याला सांगतायत निनाद पाटील. बॅकवॉटरप्रमाणेच ओशियन ॲडव्हेंचर या बोटमध्ये कांदळवन सफारी हा एक महत्त्वपूर्ण घटक दिसून येत आहे. यामध्ये कांदळवन सफारी करीत असताना साधारणपणे 1.5 ते 2 तासाची ही सफारी आहे. आपल्या भागात असलेल्या रायझोफोरा, मिक्रोनाटा, अविसिनिया मरिना म्हणजे स्टिवर जातीची आणि सोंद्रेझिया अल्बा म्हणजे चिपी अशा मुख्य जातींची कांदळवने या सफारीत दिसून येत आहेत. ही कांदळवनं किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहेत आणि एका कांदळवनाचे मूळ हे सुमारे 1 गुंठा जमिनीवर व्यापलेले असते. त्यामुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी फार महत्त्वपूर्ण कार्य कांदळवन करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे अनेक सागरी जीवांना अन्न आणि निवारा यासाठी कांदळवन उपयुक्त आहे. याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या सफारीमध्ये करता येतो. तसेच विविध प्रकारची पक्षी या कांदळवनामध्ये विसावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ही सफारी करत असताना सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी पसरलेली कोवळी सूर्यकिरणे, हलकीशी ती थंड हवा आणि कांदळवनातील तो पक्ष्यांचा किलबिलाट हे संपूर्ण दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन जाते. श्रोते हो, खरंच किती अद्भुत विश्व असतं ना हे, आपल्या कल्पनेपलीकडचं. हे विश्व तुम्हालाही अनुभवायचं असेल तर गावखडीला एकदा तरी अवश्य भेट द्या. कांदळवना इतकंच गावखडीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन. दरवर्षी हजारो किलोमीटरचा समुद्री प्रवास करून ही कासवं इथल्या किनाऱ्यावर येतात आणि नव्या जीवनाची सुरुवात करून परत जातात. समुद्र किनाऱ्यावर उमटलेले कासवांच्या पावलांचे ठसे म्हणजे निसर्गाने जणू या भूमीवर ठेवलेली विश्वासाची खूणच. विशिष्ट हंगामात समुद्रातील मादी कासवं किनाऱ्यावर येतात आणि शांत, सुरक्षित अशी जागा शोधून वाळूमध्ये अंडी घालतात. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असली तरीही त्यासाठी प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित असा किनारा आवश्यक असतो. श्रोते हो, याविषयीच अधिक माहिती करून घेऊया कासव मित्र प्रदीप डिंगणकर यांच्याकडून.
नमस्कार श्रोते हो. डायनोसॉर युगापासून समुद्र कासवं समुद्रात आपलं अस्तित्व टिकवून आहेत. पण आज त्याच समुद्र कासवांना आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ आलेली आहे. तर ह्याला कारणं काय आहेत? तर एक वाढते शहरीकरण, मानवी हस्तक्षेप, वाढते औद्योगिकरण आणि अनियंत्रित मासेमारी, हे सगळे कासवांच्या मुळावरती उठलेले घटक आहेत. तसेच कासवांचा जो नैसर्गिक हॅबिटॅट आहे, म्हणजे त्यांची नैसर्गिक अंडी घालण्याची जागा, म्हणजे थोडक्यात आपले किनारे, ते फार मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेले दिसून येतात आपल्याला. तर हे कुठेतरी थांबायला हवं. जगभरात समुद्र कासवाच्या एकूण 7 प्रजाती आढळून येतात. त्याच्यापैकी आपल्याकडे भारतात 5 प्रकारचे समुद्र कासव आपल्या भारतीय पाण्यामध्ये समुद्रात आढळून येतात. सगळ्यात मोठं आहे ते लेदरबॅक टर्टल, त्यानंतर लॉगरहेड टर्टल, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल टर्टल आणि आपल्याकडे कोकण किनारपट्टीवरती सर्वत्र विण करणारे हे ऑलिव्ह रिडले टर्टल. साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल हा त्यांचा अंडी घालण्याचा कालावधी असतो. मादी कासव रात्रीच्या वेळी अंडी घालायला किनाऱ्यावर येतं. तिला योग्य जागा वाटेल तिथे ती अंडी घालते, घरटं बंद करते आणि पाण्यात निघून जाते. तर आपण आता सर्व कासव मित्र, जे कांदळवन कक्ष वनविभागाची एक शाखा आहे, त्याच्यासाठी सर्व कासव मित्र वनविभागासाठी कांदळवन कक्षासाठी काम करत असतात. अंडी घातल्यानंतर कासवांच्या पुढे अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकट असतात. कुत्री, कोल्हे, पक्षी किंवा मानवी हस्तक्षेप यामुळे या अंड्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच स्थानिक स्वयंसेवक आणि कासवमित्र या अंड्यांचं काळजीपूर्वक संरक्षण करतात. याविषयीच बोलताना प्रदीप डिंगणकर म्हणतात, पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी आपली नियमित गस्त असते किनाऱ्यावरती. ते आपण कासवांचे जे ट्रॅक असतात ते लोकेट करतो. ते ट्रॅक लोकेट केल्यानंतर तिथे जिथे कासवाने अंडी घातली असतील ती अंडी आपण किनाऱ्यावरती सेफ ठिकाणी हॅचरी केलेली असते. त्या हॅचरीमध्ये ती अंडी आपण सुरक्षितपणे हलवत असतो. अंडी ठेवून झाल्यानंतर साधारण 45 ते 60 दिवस त्यांचा इन्क्युबेशन पिरियड असतो. 45 ते 60 दिवसामध्ये त्या घरट्यामधून पिल्लं बाहेर येतात. पिल्लं बाहेर आल्यानंतर लवकरात लवकर आपण त्यांना समुद्राच्या पाण्यापासून एक साधारण 100 ते 150 फुटावरती पिल्लं सोडत असतो. तिथून ती पिल्लं स्वतः पाण्यात निघून जातात. समुद्राचा कोणताही अनुभव नसतानाही ही पिल्लं अगदी सहज प्रवृत्तीने समुद्राच्याच दिशेने वाटचाल करतात. या नाजूक क्षणी त्यांना सुरक्षितपणे समुद्रात पोचवणं ही देखील संवर्धन प्रक्रियेतली एक महत्त्वाची जबाबदारी असते. आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. ही पिल्लं सोडताना बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. पर्यटन वाढीच्या दृष्टीने समुद्र कासव संवर्धन हे मैलाचा दगड ठरू शकतं, कारण त्या अनुषंगाने पूर्ण गावाची अर्थव्यवस्था बदलू शकते. कारण मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्यानंतर गावातले महिलांनी किंवा गावातल्या लोकांनी जे छोटे छोटे उद्योग चालू केलेले असतात, त्या उद्योगांची म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टची थोडक्यात चांगल्या प्रमाणात तिथे विक्री होऊ शकते. फक्त प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तिथे, की चांगल्या प्रकारे गावाच्या अर्थकारणाला त्याने मदत होऊ शकते. आकाशवाणीच्या माध्यमातून मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर आपण कमी करूया आणि आपल्या भागाची जैवविविधता राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. धन्यवाद. श्रोतेहो, गावखडीच्या या सफरीत आपण केवळ एका गावाची ओळख करून घेतलेली नाहीये, तर गाव, खाडी, कांदळवन, समुद्र आणि त्यावर अवलंबून असलेली समृद्ध अशी जीवसृष्टी यांच्यातलं अतूट नातंही आपण अनुभवलं. खाडीच्या शांत पाण्यातून कांदळवन सफारी करतानाचं निसर्गाचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर उलगडतं. कांदळवन ही केवळ झाडांची दाटी नाही, तर अनेक जलचर, पक्षी आणि अन्य जीवांना आधार देणारी एक महत्त्वाची परिसंस्था आहे. या निसर्ग संपदेची माहिती स्थानिक व्यावसायिक पर्यटकांना देतात आणि त्यामुळेच पर्यटनाबरोबरच निसर्ग शिक्षणाचाही अनुभव इथे आपल्याला मिळतो. गावखडीची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे
ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी सुरू असणारे प्रयत्न. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर स्थानिकांच्या सहभागातून कासव संवर्धनाची चळवळ उभी राहिली आहे. गावखडी ही याच चळवळीचा एक भाग आहे. समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांची घरटी आणि अंडी सुरक्षित ठेवण्यापासून ते पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यापर्यंतचे प्रयत्न इथे केले जातात. या सगळ्या प्रयत्नांकडे पाहिलं ना की जाणवतं पर्यटन आणि पर्यावरण हे एकमेकांच्या विरोधात नाहीयेत. उलट जबाबदारीनं केलं जाणारं पर्यटन निसर्ग संवर्धनाला हातभार लावू शकतं. गावखडीसारख्या गावांमध्ये स्थानिक निसर्ग संपदा जपली जाते. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात आणि पर्यटकांनाही निसर्गाशी जवळीक साधण्याचा अनुभव मिळतो. म्हणूनच अशा ठिकाणी जाताना पर्यटक म्हणून आपलीही जी काही जबाबदारी आहे ती आपण अवश्य पार पाडली पाहिजे. निसर्ग पाहायचा, अनुभवायचा, पण तो तसाच पुढच्या पिढीसाठी आपणच जपायचा. श्रोतेहो, कांदळवनाची हिरवाई, खाडीचं शांत पाणी, समुद्र किनाऱ्यावर उमटणारे कासवांचे ठसे आणि स्थानिकांच्या सहभागातून सुरू असलेलं संवर्धन, खरंच गावखडीची हीच तर खरी श्रीमंती आहे. कोकणातलं पर्यटन म्हणजे केवळ समुद्र किनारे आणि निसर्गरम्य दृश्य नव्हेत, तर या भूमीशी जोडलेली माणसं, त्यांची जीवनशैली आणि निसर्गाशी त्यांनी जपलेलं नातंही आहे. याच नात्याचा अनुभव देणाऱ्या गावखडीची ही सफर आता आपण इथेच थांबवूया. मात्र या सफरीतून मिळालेला निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या मनात कायम ठेवूया. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा आपण भेटणार आहोतच कोकण दर्शनच्या पुढच्या सफरीत. मात्र आजच्या या सफरीतून मी वंदना मुसळे आणि मी सोनाली सावंत आपला निरोप घेतो. नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे